नमस्कार मित्र हो, स्वागत आहे आपलं सर्वांचं आजच्या या आपल्या अर्थविषयक नवीन व्हिडिओमध्ये। या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण शेअर मार्केटच्या नादी लागण्या अगोदर हा व्हिडिओ पहा या थंबनेल अंतर्गत जो व्हिडिओ आपण बनवला होता त्या व्हिडिओमध्ये सर्व प्रेक्षकांनी आपल्याला अतिशय चांगला प्रतिसाद दिलेला आहे। याचाच अर्थ असा आहे की आपल्याला जो कंटेंट होता त्या व्हिडिओचा तो नक्कीच सर्वांना आवडलेला आहे। कारण त्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलं होतं की आपला जो महाराष्ट्रीयन मराठी माणूस जो आहे, जो तरुण वर्ग आहे, तो कशा प्रकारे शेअर मार्केटच्या पूर्ण अभ्यास न करता नादाला लागतो आणि आपलं खूप मेहनतीने कमवलेलं जे भाग भांडवल आहे ते आपलं भाग भांडवल तो कुठेतरी व्यर्थ घालवतो आणि पुन्हा पश्चाताप करण्याची वेळ येते। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मित्रांनो की नवीन लोक जे आहेत शेअर मार्केटमधून ज्यांची अपेक्षा आहे की आपल्याला काहीतरी अर्थसहाय्य व्हायला पाहिजे, तर नक्कीच ही गोष्ट मात्र तेवढीच खरी आहे मित्रांनो की जर आपण चांगला अभ्यास केला शेअर मार्केटचा तर शेअर मार्केट हे आपल्या पॅसिव्ह इन्कमचं एक अतिशय उत्तम उदाहरण आहे किंवा एक उत्तम साधन आहे। आपण बऱ्याच वेळेस म्हणतो की शेअर मार्केट हा मौत का कुआ आहे वगैरे, परंतु तो कधी आहे जेव्हा आपण शेअर मार्केटचा व्यवस्थित अभ्यास न करता कुणाच्या तरी टिप्स वरून शेअर मार्केटच्या नादाला लागतो आणि आपलं खूप कष्टानं मेहनतीने कमवलेलं भाग भांडवल वायाला घालवतो किंवा लॉस करून घेतो, लॉस मेकिंग आपण ट्रेडिंग करतो, तेव्हा मात्र आपल्याला शेअर मार्केट हा नक्कीच मौत का कुआ आहे। परंतु जर आपण व्यवस्थित अभ्यास करून सर्व गोष्टींची अनालिसिस करून जर आपण शेअर मार्केटमध्ये पैसा गुंतवला तर आपला शेअर मार्केट मधला पैसा हा एक पॅसिव्ह इन्कम जनरेट करण्याचं अतिशय महत्वाचं साधन शेअर मार्केट हे आपल्यासाठी ठरू शकतं। तर त्यासाठी नेमकं काय करायला पाहिजे हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत मित्रांनो। परंतु त्या व्हिडिओमध्ये शेवटला जाण्या अगोदर आपण सर्वांना विनंती करतो की आपण जर आपल्या या चॅनलवरती नवीन असाल तर आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा, म्हणजे जे आपले महाराष्ट्रीयन मराठी बांधव या शेअर मार्केटबद्दल थोडीफार का होईना जाणीव ठेवून आहेत किंवा ज्यांना माहिती झालेली आहे आणि ज्यांच्या मनामध्ये शेअर मार्केटबद्दल काहीतरी विचार घोळत आहे अशा सर्व मराठी तरुणांसाठी हा अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे, म्हणून नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आजच्या व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहोत की शेअर मार्केटमधून पैसा कसा कमवायचा। मित्रांनो, शेअर मार्केटमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट एक आहे जी काळजी आपण घ्यायला पाहिजे, ती काळजी म्हणजे आपण शेअर मार्केटमध्ये जर आपल्याला संपूर्ण शेअर मार्केटचं ज्ञान नसेल, नॉलेज नसेल तर आपण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट एक टाळायची आहे ती म्हणजे इंट्राडे ट्रेडिंग। होय मित्रांनो, इंट्राडे ट्रेडिंग बिलकुल करायची नाही। आता का करायची नाही तर इंट्राडे ट्रेडिंग करायची नाही कधी म्हणतोय मी, जर आपल्याला शेअर मार्केटचा पूर्ण अभ्यास नसेल तर। अन्यथा जेव्हा आपला अभ्यास पूर्ण होईल आपल्याला सर्व गोष्टींचे अनालिसिस करता येईल, शेअर मार्केट बद्दलची जी हालचाल आहे शेअर मार्केटची त्या सर्व हालचालीचा जर आपल्याला व्यवस्थित अभ्यास करता येत असेल तर आपण शेअर मार्केटमध्ये इंट्राडे ट्रेडिंग करायला काही हरकत नाही। परंतु तरीही इंट्राडे ट्रेडिंगचे काय तोटे आहेत ते मी तुम्हाला थोडक्यात सांगतो। इंट्राडे ट्रेडिंग केल्यामुळे काय होते मित्रांनो की आपल्याला सतत स्क्रीन समोर प्रेझेंट राहावं लागते, म्हणजे आपण आपल्या कामाकडे देखील दुर्लक्ष होतं। दुसरी गोष्ट म्हणजे काय आहे की ज्याप्रमाणे मार्केटची मुवमेंट होते त्याप्रमाणे आपली जी माइंडची अवस्था आहे, मनाची जी अवस्था आहे त्या मनाची अवस्था सुद्धा आपल्या कमी जास्त होत असते। म्हणजे थोडक्यामध्ये मार्केट जर आपलं कोसळत असेल तर फिअर निर्माण होणे किंवा मार्केट जर वर चाललं अप साइडने चाललं तर आपल्याला जी आशा ज्याला आपण लोभ म्हणतो, आपलं माणसाचं मन कसं आहे खूप लोभी आहे, मन ओढाये ओढाये उभ्या पिकातलं ढोर म्हणतात त्याप्रमाणे थोडं थोडं जर मार्केट वर चाललं आणि आपल्याला प्रॉफिट व्हायला लागला तर 50चा प्रॉफिट झाले की आपल्याला वाटतं नाही आता 60चा व्हायला पाहिजे, 60चं प्रॉफिट झालं की 70% प्रॉफिट व्हायला पाहिजे किंवा 70 रुपयाचा प्रॉफिट व्हायला पाहिजे आणि अशी थोडी थोडी आपली अपेक्षा वाढत राहते, नाही आता आणखीन वर जाईल आणखीन वर जाईल, म्हणून आपण म्हणजे कमी प्रमाणामध्ये प्रॉफिट असताना किंवा आपल्याला आवश्यक तेवढा जो प्रॉफिट असतो त्या टायमाला आपण काय करत नाही, त्याच्यामधून आपण आपली जी पोझिशन आहे ती सेल आउट करत नाही आणि त्यामुळे होतंय काय, आणि नंतर जर मार्केट जर कोसळू लागलं तर मात्र आपण अधीर होतो आणि परत आता आणखीन कोसळते की काय आणखीन कोसळते की काय ह्या भीतीपोटी आपण चुकीचा ट्रेड करतो आणि आपल्याला अगोदर प्रॉफिट होत असताना सुद्धा आपण नंतर काय करतोय तो आपला ट्रेड लॉस मध्ये करतो, कारण आपल्याला वाटतं की जास्त लॉस होऊ नये। आणि तेव्हा सुद्धा
आपल्याला ते लॉस बिअर करण्याची सवय राहत नाही, कारण आपल्याला काय वाटतं नाही खूप प्रॉफिटमध्ये होती आपली पोझिशन, परंतु आता काय चालली, लॉस मध्ये चालली, येईल वरती आणखीन, येईल मार्केट रिव्हर्स अपसाइड येईल आणखीन, असं म्हणत 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 आपण काय करतोय, पार मार्केट खाली जाऊस्तर. आणि आता अशी कंडिशन एक वेळ अशी येते की आता हा लॉस सुद्धा सहन करणं शक्य नाही. अशा वेळेस माणसाच्या मनाची अवस्था खूप बिकट होते. आणि म्हणून म्हणतोय की इंट्राडे ट्रेडिंग शक्यतो पूर्ण नॉलेज येईपर्यंत करूच नका. मग काय करायचं, आपण तर थंबनेल ठेवले की मार्केटमध्ये नवीन माणसांना, नवीन व्यक्तींनी शेअर मार्केटमधून पैसा कसा कमवायचा, तर त्यासाठी एक अतिशय उत्तम पर्याय आहे मित्रांनो, आणि तो पर्याय म्हणजे स्विंग ट्रेडिंग. स्विंग ट्रेडिंग याचा अर्थ असा आहे मित्रांनो की जेव्हा तुमच्याकडे काही भाग भांडवल शिल्लक असेल, अशा वेळेस तुम्ही शेअर मार्केटमधला विशिष्ट शेअरचा व्यवस्थित अभ्यास करून असे शेअर्स तुम्ही तुमच्या पोर्टफोलिओमध्ये लॉंग टर्म साठी घेऊ शकता. तर लॉंग टर्म साठी म्हणजे किती टर्म साठी, तर तुम्ही अगोदर ते ठरवायचं आहे की तुमच्याकडला जो पैसा शिल्लक आहे, जे बॅलन्स तुमच्याकडे आहे, ते बॅलन्स किती दिवसापर्यंत तुमच्याकडे म्हणजे अनावश्यक, म्हणजे अतिशय तातडीचं नाही, किंवा ते तुमच्याकडे शिल्लक आहे ते तुम्ही किती दिवसापर्यंत गुंतवून ठेवू शकता, याचा अभ्यास करून जर तुमच्याकडे तो पैसा जर 15 दिवसासाठी शिल्लक असेल, किंवा 1 महिन्यासाठी शिल्लक असेल, किंवा 2 महिन्यासाठी शिल्लक असेल, तर तशा प्रकारचं वेळापत्रक किंवा तेवढ्या कालावधीसाठी आपण गुंतवून ठेवू शकतो. ही गोष्ट लक्षात घेऊन तुम्ही असे स्टेक्स घेऊ शकता किंवा असे शेअर्स घेऊ शकता की त्या शेअर्सचा अभ्यास करून की हे सध्याच्याला योग्य त्या भावामध्ये आहेत, परंतु हे 8 ते 15 दिवसामध्ये किंवा महिन्याभराच्या कालावधीमध्ये एवढ्या उंचीपर्यंत किंवा एवढ्या अप साइड पर्यंत किंवा एवढ्या डाऊन साइड पर्यंत ह्या शेअर्सची मुवमेंट होऊ शकते. असा जेव्हा तुम्हाला सर्व ज्या शेअर्सचा अभ्यास होतो किंवा ज्या शेअर्स बद्दल तुम्हाला नॉलेज मिळतं किंवा तुम्ही नॉलेज ते घेता, अनालिसिस करतात, तेव्हा त्या शेअर मध्ये मात्र तुम्ही तुमच्याकडे जी शिल्लक रक्कम आहे ती 15 दिवस, महिनाभर, 8 दिवस किंवा 2 महिने, तुमच्याकडे जोपर्यंत पैसा शिल्लक आहे तोपर्यंत तुम्ही त्या शेअर मध्ये तो तुमच्याकडे शिल्लक असलेला पैसा गुंतवू शकता. आणि ज्या आता आपण बघतोय की नॅशनल बँक असतील त्याच्यामध्ये एफडीला सेव्हिंगला किती 3 ते 3.5% इंटरेस्ट आपल्याला बँक देते, त्याचप्रमाणे एफडीला किती 5 ते 6% आपल्याला बँक इंटरेस्ट देते. तर आपल्याला ह्या एवढा पैसा ते अॅन्युअली आपल्याला तेवढा इंटरेस्ट देते. नॅशनल बँक 5 ते 6% दरम्यान किंवा 6.5% पर्यंत आपल्याला अॅन्युअली रिटर्न देते बँक एफडी वरती. मग तेवढे रिटर्न जर आपल्याला 15 दिवसामध्ये किंवा 20 दिवसामध्ये जर मिळत असतील तर मग आपण काय हरकत आहे अशी स्विंग ट्रेडिंग करायला. तर अशी सुरक्षित स्विंग ट्रेडिंग आपण करू शकतो. म्हणजे डिलिव्हरीसाठी आपण अशा प्रकारचे शेअर्स घेऊ शकतो आणि आपल्याला 4-5% पर्यंत जेव्हा प्रॉफिट ते शेअर्स दाखवू लागतात तेव्हा आपण त्यांना सेल करू शकतो. आणि आपल्याला हवा असलेला जो प्रॉफिट आहे 5 ते 6% किंवा 7%, 3%, 4% अशा प्रकारचा मिनिमम प्रॉफिट, आणि तो पण अगदी कमी कालावधीमध्ये, आणि तोही अगदी सुरक्षितरित्या आपण कमवू शकतो. म्हणजे याच्यामध्ये होतं काय मित्रांनो, आपल्या भाग भांडवलला कुठल्याही प्रकारची रिस्क नाही. त्याचप्रमाणे आपल्याला डेली त्या स्क्रीन समोर आपल्याला प्रेझेंट राहण्याची आवश्यकता नाही. आपण एक वेळेस पोझिशन आपण घेतली, बाय केली, तर आपण त्याला त्या पोझिशनसाठी आपल्याला जेवढा आपण ठरवलं आहे की या पोझिशन मधून आपल्याला किती प्रमाणामध्ये नफा मिळवायचा आहे, मग 4% असेल, 5% असेल किंवा 6% असेल, तेवढं टार्गेट आपलं अचीव्ह झालं की आपण ती पोझिशन सेल आउट करू शकतो आणि आपलं भाग भांडवल आपल्या आवश्यक वेळेला 15 दिवस म्हणा किंवा 20 दिवस किंवा 25 दिवस आपण ज्या कालावधीपर्यंत गुंतवणूक करून ते आपल्यासाठी शिल्लक होतं तोपर्यंत, आपल्याला जोपर्यंत त्या पैशाची काही गरज नाही तेवढ्या कालावधीच्या आतमध्ये जर आपल्याला हवा तेवढा प्रॉफिट जर मिळाला 5 किंवा 6% किंवा 4%, तर ह्या कमी प्रॉफिट मध्ये कुठल्याही प्रकारचा लॉस सहन न करता, कुठल्याही प्रकारचं मानसिक दडपण न घेता अशा प्रकारे स्विंग ट्रेडिंग करून आपण या शेअर मार्केटमधून आपल्याला प्रॉफिट करून घेऊ शकतो. आणि अशा प्रकारचं हे पॅसिव्ह इन्कमचं साधन आपण बनवू शकतो. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे आपल्याला रिस्क नाही, आपलं भाग भांडवल सुरक्षित राहू शकतं आणि बँकेपेक्षा अतिशय चांगल्या प्रकारचे रिटर्न्स आपण कमवू शकतो. तर हा आजच्या व्हिडिओमध्ये मी आपल्या सर्वांसाठी सुचवलेला अतिशय सुरक्षित अशा प्रकारचा शेअर मार्केटमधून
नवीन लोकांनी पैसा कमवण्याचा अतिशय सुरक्षित मार्ग आहे मित्रांनो। हा मार्ग जर आपल्याला आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा। चला तर भेटूया पुढील अशाच प्रकारच्या अर्थविषयक माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना नमस्कार, जय हिंद, जय भारत। बी हॅपी अँड बी पॉझिटिव्ह।